Hello friends, up till now in the last lectures we have discussed some definitions like the intermolecular forces, like the cohesive and the adhesive forces, the range of molecular attraction, the sphere of influence, the surface film, the free surface of the liquid. So today we are going to discuss the surface tension on the basis of the molecular theory. म्हणजे लिक्विडचा जो सरफेस असतो तो ताणामध्ये असतो. सो व्हॉट इज द रिझन, काय कारण आहे की कोणत्याही लिक्विडचा वरचा टॉप सरफेस जो असतो तो ताणलेला असतो लाईक एन इलास्टिक मेम्ब्रेन. का बरं असं आहे हे आपण मॉलिक्युलर थिअरीच्या मदतीने आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यासाठी वी हॅव कन्सिडर्ड अ लिक्विड. इथे आपण एक लिक्विड घेतलेलं आहे, एका बीकर मध्ये एक लिक्विड घेतलेलं आहे. नाउ दिस इज XY इज द फ्री सरफेस, त्याच्यावरचा सरफेस आहे, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. अँड फ्रॉम XY टू X', हा जो थिकनेस आहे, थिकनेस किती आहे, द रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इतका हा थिकनेस घेतलेला आहे. तर ही एवढ्या थिकनेसची जी ही फिल्म आहे त्याला आपण सरफेस फिल्म असं म्हटलेलं आहे. नाउ we have considered three molecules, that is molecule A, molecule B and molecule C. Molecule A is deep inside the liquid. लिक्विडच्या पूर्ण आतमध्ये असा हा मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल B is in the surface film. या सरफेस फिल्म वर मध्ये असलेला, सरफेस फिल्म मध्ये असलेला हा मॉलिक्यूल B आहे, पण फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या तो आतमध्ये आहे. आणि मॉलिक्यूल C कसा आहे, एक्झॅक्टली ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. एक्झॅक्टली हा फ्री सरफेस ऑफ द लिक्विड वर हा मॉलिक्यूल C आहे. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट आर द फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन द मॉलिक्युल्स A, B अँड C. ए हा मॉलिक्यूल कसा आहे, तर तो लिक्विडच्या आतमध्ये आहे. त्याचा हा इथे हा मॉलिक्यूल A आहे आणि इथे हा आपण त्याचा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स दाखवलेला आहे. त्याच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या मध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील त्याच्या वर आणि त्याच्या आतमध्ये जे काही मॉलिक्युल्स असणार आहेत त्या सेम लिक्विडचे, त्याच्या सारखे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्याला अट्रॅक्ट करणार आहे ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि म्हणून हा ए जो मॉलिक्यूल आहे तो या दिशेने अट्रॅक्ट होणार आहे, तसं तो या दिशेने खालच्या दिशेने पण अट्रॅक्ट होणार आहे. तो इकडच्या दिशेने अट्रॅक्ट होणार आहे, तसंच तो पलीकडच्या दिशेने पण अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे हेन्स द रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द मॉलिक्यूल ए, द नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन द मॉलिक्यूल ए इज 0. ह्या सर्व कोहेसिव्ह फोर्सेसनी एकमेकांना कॅन्सल केलेलं आहे आणि म्हणून द नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स ऑन द मॉलिक्यूल ए इज 0. हेन्स द मॉलिक्यूल ए इज फ्री टू मूव्ह इनसाइड द लिक्विड. तो लिक्विडच्या आतमध्ये इझिली मूव्ह होतो. नाव वी आर कन्सिडरिंग द मॉलिक्यूल बी. बी हा मॉलिक्यूल कसा आहे, तर तो सरफेस फिल्मच्या आत आहे. तो सरफेस वर नाहीये, सरफेस फिल्मच्या आत आहे. आता या बी चा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कसा आहे, तर त्याचा अगदी थोडा पार्ट हा एअर मध्ये आहे आणि उरलेला मॅक्झिमम पार्ट हा लिक्विड मध्ये आहे. मग आता बी या मॉलिक्यूलवर कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत, तर कोहेसिव्ह फोर्स, दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल बी अँड द लिक्विड मॉलिक्यूल, and the adhesive force between the molecule B and the air molecules. कारण sphere of influence liquid आणि air असा दोन्ही मध्ये आहे. Now आपण आधी cohesive force बद्दल बोलू. So there is a cohesive force. Due to the cohesive force of attraction, this molecule B is attracted by all the other molecules inside the sphere of influence. या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स मधले जे लिक्विड मधले जे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे ह्या मॉलिक्यूल बी ला अट्रॅक्ट करत आहेत. बट देर इज सम एअर मॉलिक्युल्स ऑल्सो इन द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. पण हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत, वी नो that the density of
air is very very less than the density of the liquid. लिक्विडचे मॉलिक्युल्स एवढ्याच जागेमध्ये असलेले लिक्विडचे मॉलिक्युल्स खूप जास्त आहे आणि एअरचे मॉलिक्युल्स हे खूप खूप तुलनेने कमी आहे. हेन्स देर इज ऍडेसिव्ह फोर्स. एअर मॉलिक्युल्स कोणता फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतायत बी या मॉलिक्युलवर? ऍडेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देर इज अन ऍडेसिव्ह पुल ड्यू टू द एअर मॉलिक्युल्स. The molecule B is pulled, but the air molecules are very very less. Hence, there is a very less adhesive force exerted by the air molecules on the molecule B. Hence, मग आता ह्या दोन्ही फोर्सेसची ऍडिशन म्हणजे ऍडेसिव्ह फोर्स हे निग्लिजिबल आहे. जे काही आहेत ते कोहेसिव्ह फोर्स आहेत. म्हणून देर इज अ नेट रिझल्टंट cohesive force of attraction on the molecule B. Hence, due to this cohesive force acting, due to the net resultant cohesive force acting on the molecule B, the molecule B is pulled downwards. B ला अनुभव कसा येतो की हा जो नेट कोहेसिव्ह फोर्स आहे त्याच्यावर जो ऍक्ट होतोय तो खालच्या दिशेने जास्त आहे, वरच्या दिशेने कसं आहे? कमी आहे. कारण इथले जे एअर मॉलिक्युल्स आहेत हे तेवढा कोहेसिव्ह त्याला ऍडेसिव्ह फोर्स अप्लाय करू शकत नाही त्याला वरती खेचण्यासाठी जेवढा लिक्विड मॉलिक्युल्स अप्लाय करतायत. हेन्स कोहेसिव्ह फोर्स हा खूप जास्त आहे. तुलनेने वरती ओढणारा ऍडेसिव्ह फोर्स कमी असल्या कारणाने बी या मॉलिक्युल कसं एक्सपिरियन्स करतोय? बी या मॉलिक्युलला काय वाटतंय की त्याला कोणीतरी खाली ओढतंय, त्याला खाली ओढल्याची जाणीव आहे. सो देर इज अ नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स acting on the molecule B, which is pulling the molecule B in the downward direction. Now, the next is the molecule C. C हा molecule कसा आहे? It is exactly on the surface of the liquid. सो या सी या मॉलिक्युलवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत? तर एक कोहेसिव्ह फोर्स आणि एक ऍडेसिव्ह फोर्स. सी या मॉलिक्युलचं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स कसं आहे? तर अर्धा लिक्विडमध्ये आणि अर्धा एअरमध्ये. लिक्विडची डेन्सिटी एअरच्या तुलनेने खूपच जास्त आहे. एअरचे मॉलिक्युल्स हे लिक्विडच्या तुलनेने खूप खूप कमी आहे, व्हेरी व्हेरी रेअर. म्हणून देर इज द लिक्विड मॉलिक्युल्स आर पुलिंग द मॉलिक्युल सी. ऑल्सो द एअर मॉलिक्युल्स आर ऑल्सो पुलिंग द मॉलिक्युल्स सी बाय द adhesive force. The liquid molecules are also pulling the molecule C by the cohesive force. But air molecules are very very less. Hence, there is a net resultant downward force, downward cohesive force acting on the molecule C. C हा molecule कसं एक्सपिरियन्स करतोय की तो खालच्या दिशेने ओढला जातोय. पण आता हा जो नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स आहे तो बी पेक्षा जास्त आहे कारण त्याचा हाफ स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स एअर मध्ये आहे. सो बी ह्या मॉलिक्युलला कसं एक्सपिरियन्स होतो आहे की तो खालच्या दिशेने ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असल्या कारणाने ऍडेसिव्ह फोर्स हा कमी असल्या कारणाने सी हा मॉलिक्यूल देर इज अ नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन अँड सी मॉलिक्यूल इज पुल्ड इन द डाउनवर्ड डायरेक्शन. म्हणजे आता सी हा मॉलिक्यूल सरफेसवरचा मॉलिक्यूल आहे, तो एकटाच आहे का? तर नाही. सरफेसवर असे अनेक मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ सरफेसवरचे सगळे मॉलिक्युल्स जे आहेत त्यांच्यावर देर इज अ नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स इन द डाउनवर्ड डायरेक्शन विच इज मॅक्सिमम. आणि हे जे सरफेस फिल्म मधले जे मॉलिक्युल्स आहेत बी सारखे त्यांच्यावर सुद्धा देर इज अ नेट रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स विच इज पुलिंग द मॉलिक्यूल इन द डाउनवर्ड डायरेक्शन. अँड हेन्स असे बी आणि सी सारखे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर एक्सपिरियन्सिंग अ डाउनवर्ड पुल.
आणि ड्यू टू धिस पुल maximum molecules are inside the liquid. They try to go inside the liquid. जास्तीत जास्त मॉलिक्यूल हे खेचल्या गेल्यामुळे ते लिक्विडच्या आतमध्ये असतात आणि कमीत कमी मॉलिक्युल्स हे सरफेस वर राहण्याचा प्रयत्न करत असतात. सो मिनिमम मॉलिक्युल्स ट्राय टू रिमेन ऑन द सरफेस अँड हेन्स because there are minimum number of molecules on the surface of the liquid, the surface of the liquid is like a stretched elastic membrane. ती ताणामध्ये आहे, ती टेन्शन मध्ये आहे. आपण एखाद्या रबराला असं ताण दिल्यानंतर स्ट्रेच केल्यानंतर कसं होतं तसंच सरफेस फिल्म फ्री सरफेस ऑफ लिक्विड काय एक्सपिरियन्स करतो बिकॉज देर आर मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. जास्तीत जास्त मॉलिक्युल्स हे आतमध्ये आहेत म्हणून तो लिक्विडचा सरफेस कसा असतो लाईक अन स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन. तो एक ताणामध्ये असतो. सो धिस गिव्स राईज टू द सरफेस टेन्शन ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. थँक्यू.